आज बनवणार आहोत घरच्या घरी कस्टर्ड आईस्क्रीम। तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर आलेला आहे। त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेला आहे, 10-12 काजू, 10-12 बदाम, 2 चम्मच कस्टर्ड पावडर, गरजे इतकी साखर आणि थोडीशी इलायचीची पूड। आता आपण दूध गरम करायला ठेवू। इथे मी पसरट भांडं घेतलेलं आहे दूध गरम करायला। दुधाला एक उकळी काढून घ्यायची आणि दुधावर जी साय जमा होती ती या पद्धतीने दुधामध्ये मिक्स करत राहायची। दूध आटतंय तोपर्यंत आपण काजू बदाम मिक्सरला जाडसर वाटून घेऊ। तर बघू शकता या पद्धतीने वाटून घेतलेले आहेत। दूध बऱ्यापैकी आटलं। आता आपण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालू। कस्टर्ड पावडरमध्ये थोडंसं दूध मिक्स केलं, त्याचा एक घोळ बनवला। या पद्धतीने दुधामध्ये मिक्स करून घेतला। आता याच्यामध्ये गरजे इतकी साखर घातली, त्याला पण मिक्स करून घेतलं। काजू बदामचं कूट घातलं, परत एकदा चमच्याने फिरवून घेतलं। तरी ते आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये इलायचीची पूड घालू। आता हे बॅटर थंड करून घेऊ। थंड झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला ज्यामध्ये आईस्क्रीम सेट करायची आहे त्या भांड्यामध्ये भरून घ्यायचं। तर माझ्याकडे बाजारात मिळणारे आईस्क्रीमचे डब्बे होते, त्याच्यामध्ये मी आईस्क्रीम सेट करून घेतलेली आहे। 10-12 तास याला फ्रीजमध्ये ठेवलं। 10-12 तासानंतर बघू शकतात या पद्धतीने आईस्क्रीम तयार झालेली आहे। किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे बघू शकता। अगदी बाजारात मिळते त्याच चवीची आईस्क्रीम तयार होते घरच्या घरी। रेसिपी आवडल्यास लाईक करा।